सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर वय वर्ष 87 यांचे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी रात्री 8:30 वाजता निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर देहावर सोमवार दिनांक 17 रोजी सिंदखेड येथील शेतात दादाबाग येथे दुपारी 4 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉक्टर शरद पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समिती अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या त्या मातोश्री होत। तर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू व माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी होत। त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे। निलंगा तालुक्यातील धानोरा येथील सदन शेतकरी आप्पाराव धानुरे जाधव यांच्या त्या कन्या होत। सुशीलाबाई यांचा विवाह 1951 मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सोबत झाला होता। त्यांना 4 मुले, 1 मुलगी असा परिवार सांभाळत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात आयुष्यभर खंबीर साथ दिली। त्या अत्यंत प्रेमळ, कुटुंबवत्सल, सुसंस्कारित, आदरातिथ्यशील गृहिणी होत्या। महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून नावाजले गेलेले डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रगतशील जीवनात त्यांचा सिंहाचा वाटा होता। शेतीवर घरकामाच्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या। त्यामुळेच निलंगेकरांना सार्वजनिक व राजकीय जीवनात यशस्वीरित्या काम करता आलं। अलीकडे त्या काही दिवसापासून आजारी होत्या। उपचारासाठी त्यांना लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले। त्या सर्वांसाठी आई साहेब म्हणून परिचित होत्या। एक मनमिळावू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने निलंगा मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। सकाळी अशोक बंगला येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। निलंगा मतदारसंघ व जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अंतिम दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होती। सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संचालक अशोक गोविंदपूरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, संजय दोर्वे, कुमुद लोभे, दगडू साळुंके आदी उपस्थित होते। निलंगा प्रतिनिधी विनोद सोनवणे।